भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. खडसे कुटुंबियावर त्यांनी आरोप केला आहे. त्यात महिलेसंदर्भात बी देखील अनेक आक्षेपार्ह विधान केलेले आहेत. आपल्यासोबत या संदर्भात महिला प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या. ताई, काय सांगाल? एक ऑडिओ व्हायरल होतोय कथित. एकतर ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर असं वाटतंय की तोंड उघडलं की गटार. म्हणजे जी भाषा किंवा ज्या भाषेमध्ये त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलल्या जात आहे ते तर समजा आम्ही तर विरोधकच आहेत, पण त्यांच्या पक्षातल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांच्या माध्यमातून जी भाषा वापरली जाते ही अतिशय संतापजनक भाषा आहे. की हे संस्कार आहेत का? ही नवीन भारतीय जनता पार्टी आहे. म्हणजे आम्ही ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये होतो ती वेगळी भारतीय जनता पार्टी होती, तिथे महिलांचा आदर व्हायचा. पण ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या महिला पदाधिकारी आज निष्ठेने पक्षाचं काम करतायत, पक्षाचे झेंडे उचलतायत, पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग आहे, अशाही महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अश्लील भाषा जी वापरली जाते, त्यावरून माझ्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही अशा लोकांसोबत काम करत आहात की त्यांच्या मुखामध्ये राम आहे, पण त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांचं वागणं हे रावणासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या व्यक्तींबरोबर, कुठल्या वृत्तीच्या लोकांबरोबर काम करतायत हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि असली भाषा खरंच महाराष्ट्रातल्या जनता खपवून घेणार नाही. जे मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनामध्ये एक भाषणामध्ये एकदा बोलले होते की आम्ही अशा बोलणाऱ्यांना सहन करणार नाही, म्हणजे भाडेके टट्टू अशी त्यांनी एक विधान केलं होतं. माझं त्यांना म्हणणं आहे की अशा ह्या तुमच्या पक्षातले हे जे तोंडातनं ज्यांच्या गटार बाहेर पडते अशा लोकांच्या आणि अशा नेत्यांच्या भाषेमुळे तुमच्याही पक्षातल्या महिलांचं किंवा महाराष्ट्रातल्या माता भगिनींचा अपमान होत नाही का? ह्या असल्या भाषेमुळे महाराष्ट्राचा अपमान होत नाही का? आणि तो जर होत असेल, तो जर होतोय, तर तुम्ही ते सहन तरी कसं करू शकतात? त्याच्यामुळे फक्त या लोकांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, तर यांना पक्षातून बडतर्फ केलं गेलं पाहिजे. आणि अशा वृत्तीची जी लोक आहेत, जी महिलांच्या बाबतीमध्ये अशी भाषा वापरतात, त्यांच्यावरती तुम्ही काय कारवाई करा? हिना गावित असत किंवा त्या संदर्भात देखील वक्तव्य त्यांनी केले होतं झालेलं आहे. काय वाटतं? तुमच्याविषयी देखील ते बोललेत, रक्षाताईंविषयी बोलले, नाथाभाऊंविषयी बोलले. काय तुमची पुढची भूमिका? मला एवढंच कळतं की भारतीय जनता पार्टीतल्या पदाधिकाऱ्यांचं महिलांच्या बाबतीमध्ये काय त्यांची वृत्ती आहे हे आज त्यांच्या या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि त्यांच्या पक्षातल्या माता भगिनी याचा नक्कीच विचार करतील की आज त्या कुठल्या पक्षाला समर्थन देत आहेत आणि कुठल्या पक्षाचं काम करत आहेत. हिना गावित या उत्तमरित्या त्यांनी खासदार असताना काम केलेलं आहे त्यांच्या काळामध्ये. आज त्या भागामध्ये पक्षाचं काम करतायत. आज त्यांच्यासारख्याच अनेक महिला, म्हणजे त्याच्यामध्ये तर त्या ऑडिओ क्लिप्समध्ये अनेक भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत. त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आक्षेपार्ह आहेत. म्हणजे आक्षेपार्ह विधानं, म्हणजे एकदम गलिच्छ प्रकारे त्यांच्या बाबतीमधलं कन्व्हर्सेशन आपण बघायला मिळतं. पण मला खेद या गोष्टीचा आहे की समोरून जे तथागतित समोरच्या ज्या मंत्र्यांशी संभाषण करत असतानाची ती ऑडिओ क्लिप आपल्याला दिसते, तर ते मंत्री महोदय तरी हे कसं ऐकू शकतात? ही भाषा एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये केली गेलेली ऐकू तरी कशी शकतात? कारण जर एवढ्या अश्लील आणि घाणेरड्या भाषेमध्ये एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये कोणी वक्तव्य करत असेल, आपला पदाधिकारी जरी असला तरी आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा तुझी भाषा चुकते, कुठल्याही महिलेच्या बाबतीमध्ये असली भाषा करणं चुकीचं आहे, हे तरी त्यांच्याकडनं म्हणणं अपेक्षित होतं. पण मला असं वाटतं की शेवटी त्यांच्या कुठल्या तरी पाठबळाने तर त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या पदाधिकाऱ्यांना हे बळ मिळत नाही आहे ना. कारण शेवटी नेत्यांना खुश करण्यासाठी वापरली गेलेली भाषा आहे का? की एखाद्या महिला पदाधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये अश्लील भाषेमध्ये बोललं गेलं तर काय आपल्याला कोणी बोलत नाही? शेवटी संस्कार हे वरच्यांनीच देणं गरजेचं आहे. तर मला त्यांच्याकडनंही अपेक्षा होती की त्यांनी तरी त्यांना थांबायला हवं. शेवटचा प्रश्न ताई. त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुटुंबात एकाच घरामध्ये राजकारण आहे, रक्षाताईंनी राजीनामा द्यावा, असं राजकारण सुरू आहे त्या ऑडिओमध्ये. त्याच्यात जे ऐकलंय त्याच्यावरती मी एवढंच म्हणेल की आज महाराष्ट्रामध्ये काय खडसे कुटुंब एकटंच असं नाहीये की दोन पक्षामध्ये वेगवेगळे लोक काम करतायत. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे देखील अनेक नेते असे आहेत की त्यांचे वडील दुसऱ्या पक्षात असतील, त्यांची मुलं दुसऱ्या पक्षात आहेत, तेही लोक वेगवेगळ्या पक्षात काम करतायत. जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून
जिथे जिथे सरकारच्या चुका असतील तिथे तिथे त्या चुका दाखवण्यासाठी मी माझ्या वतीने मी प्रयत्न करते आणि मी माझ्या पक्षाला न्याय देण्याचा प्रयत्न करते. रक्षाताई त्यांच्या पक्षाचं काम करतात, ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं, त्यांच्या कार्यकर्त्यांचे काम, त्यांच्यासाठी, त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचे काम करण्यासाठी त्यांना न्याय देत आहेत. त्याच्यामुळे एका परिवारातले असणं हा काय आमचा दोष असू शकत नाही. त्यात त्यांच्या घरी राहून त्यांच्या पक्षाचं काम करतायत, मी माझ्या घरी राहून माझ्या पक्षाचं काम करते आणि माझ्या पक्षाचं निष्ठेने काम करते. त्याच्यामुळे याच्यात काय गैर आहे असं नाही आणि एकटं काय खडसे कुटुंब असं वेगळं आहे असं नाही आहे. अनेक लोकांना मला नावं सांगता येतील की त्याच्यामध्ये की जे आज भारतीय जनता पार्टीत नेते म्हणून काम करतायत, त्यांचे मुलं दुसऱ्या पक्षात आहेच की. त्या होत्या रोहिणी खडसे, रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.